परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र ब्राह्मण संघटनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्री अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। येत्या 15 दिवसांमध्ये जर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं नाही तर ब्राह्मण समाज यावेळी उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी ब्राह्मण संघटनेने दिलाय। निवेदन दिले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं मागणी आहे त्यांची। ब्राह्मण समाजाने मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये जालन्यामध्ये एक उपोषण केलं होतं। त्यांनी मागणी केली होती की आमचं महामंडळ विविध अजून त्यांच्या मागण्या होत्या, त्याच्यावरती उपोषण केलं होतं। त्याकरता आम्ही त्यांचं उपोषण त्यांना सोडायला विनंती केली होती। त्यांनी आमचा मान ठेवून उपोषण सोडलंही। त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली। या बैठकीमध्ये हा निर्णय ऑलरेडी झाला की जे परशुराम महामंडळ स्थापन करायचं तो करायचा निर्णय झालेला आहे। त्याच्या भविष्यात मीटिंग पण आहे आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर कंपनी रजिस्ट्रारमध्ये त्याचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून तो जरी माझ्या OBC डिपार्टमेंटमध्ये येत नसता तरी मी नियोजनच्या हे पाठपुरावा करून तिकडून तो महामंडळ स्थापन करण्याकरता प्रयत्न। मागचं सरकार, चालू सरकार मला असं वाटतं झोपीमध्ये काय करणार, कारण गेल्या 18 वर्षापासून ही मागणी करतोय की परशुराम विकास महामंडळ द्या। अहो तुम्हाला वाटतंय का ब्राह्मण समाज नेहमी रोडवर या, माझ्या महिला रोडवर या? अरे माझी विनंती आहे तुम्हाला, हे महामंडळ स्थापन करा आणि महामंडळ स्थापन केल्यावर तुम्हाला शासनाला सुट्टी नाही आहे हे ब्राह्मण समाजासमोर मी तुम्हाला सांगतोय। माझी विनंती आहे की कृपा करून हे सणासुदामध्ये ब्राह्मण समाजाला आता रोडवर आणू नका आणि याची दखल घेऊन आज जे सन्माननीय अतुल सावे साहेब यांनी आम्हाला ठोक आश्वासन दिलेलं आहे की तुमचे प्रतिनिधी पाठवून मी परशुराम विकास महामंडळ स्थापन करण्याकरता स्वतः पुढाकार घेईन आणि मी स्वतः त्याच्यामध्ये नेहमी कुठलाही त्याच्यामध्ये तुमच्या पाठीमागे उभं राहीन। माझी विनंती आहे की आजच्या सावेसाहेबांच्या बोलण्यावर आज आम्ही विश्वास ठेवलेला आहे, कारण सावेसाहेब जे बोलतात ते करताय। म्हणूनच सावेसाहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये हे महामंडळचं अधिकृत तुम्हाला मी घोषणा करून देईन आणि जर समजा घोषणा नाही केली तर आमचा आता अंत पाहू नका, कारण ब्राह्मण समाज हा फार शांतताप्रिय समाज आहे। आजचं आंदोलन बघा की बरेचशा लोकांनी फोन करून आम्हाला सांगितलं की आम्ही याव का, पण शासनाचा प्रोटोकॉल, प्रशासनाचा प्रोटोकॉल आम्ही पूर्ण स्वीकारून आज मोजके 100-200 लोकांमध्ये समाज बांधवांनी आज आंदोलन केलं। तुम्ही सुद्धा मीडियावाल्यांनी आमच्या ह्या बातम्या, ब्राह्मण समाजाचा आवाज नेहमी शासनापर्यंत पाठवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम। नाशिकच्या नांदगाव येथील संतप्त झालेल्या कैलासनगर भागातील महिलांनी येवला संभाजीनगर रोडवर पाण्यासाठी रास्ता रोको केलं। महिनाभरापासून पाणी पुरवठा होत नसल्याने झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी रास्ता रोको केलं। महिलांनी आक्रोश करत जोरदार घोषणाबाजी देखील केली। यावेळी संतप्त महिलांनी नांदगाव नगरपालिकेच्या प्रशासनात जबाबदार ठरवले। जोपर्यंत आम्हाला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील महिला वर्गाने घेतला असून यावेळी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली।
प्रशासनाने आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधत संध्याकाळी पाणी पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे, पण प्रत्येक वेळेस असं होतं की सर्व एरियांमध्ये पाणी येतं आणि ज्यावेळेस कैलासनगरची वेळ येते त्यावेळेस पाईपलाईन फुटलेली असते. पाईपलाईन फुटल्यानंतर ती 10 दिवस दुरुस्त होत नाही आणि या मधल्या पिरियडमध्ये महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात. नगरपालिकेचं काम आहे की नगरपालिकेने या पाईपलाईन फुटलेली असल्यावर पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे, परंतु नगरपालिका कोणतीही पर्यायी व्यवस्था करत नाही. दुसरी गोष्ट अशी की टँकरचे भाव वाढले. पहिले 200 रुपयाला होता, तो आता लगेच 8 दिवसामध्ये 250 रुपयाला झाला आणि सर्वसामान्य गरीब जे डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांना टँकर घेणं परवडत नाही. त्यामुळे आज महिलांचा हा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे. आमची प्रशासनाकडे एवढीच एक विनंती आहे की कैलासनगरला वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी सोडण्यात यावं. दुसरी गोष्ट अशी आहे की कैलासनगरमध्ये जी विहीर आहे जिचं पाणी वापरण्यासाठी उपयोगाचं आहे, परंतु प्रत्येक वेळेस त्याची मोटर बिघडलेली असते. आमची मागणी हीच आहे नगरपालिका प्रशासनाकडे की तिथे तात्काळ मोटर दुरुस्त करण्यात यावी आणि त्या विहिरीतून कैलासनगरमधला डोंगराचा भाग असेल किंवा शेवटचा कोपरा असेल तिथे एक पाईप टाकून तिथे पाण्याची टाकी बसवण्यात यावी, जेणेकरून महिलांना घर ते विहीर पाण्यासाठी पडावं लागणार नाही. 3 दिवसापासून गिरण्या डॅमची लाईन बंद आहे. फक्त त्या MCL काय गायगावचं पाणी संपलेलं आहे. राहिलं माणिकपूरचं पाणी आहे. माणिकपूरचं पाणी 3 दिवस झालं रोज बारीक चालत होतं, पण त्यांनी आता 2 ठिकाणी लिकेज झालेले आहे. 2 ठिकाणी लिकेज पैकी एक ठिकाणचं लिकेज कालच्या काल काढलेलं आहे. आज दुसरं लिकेज चालू आहे. दुसरे लिकेज काढून ज्यावेळेस पाणी पुरवठा चालू होईल टाकीवर त्यावेळेस तुम्हाला पाणी देऊ. आज दुपारपर्यंत पाणी पुरवठा चालू होईल, संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाणी येईल. तुम्हाला डॅमचं आज चालू होणार आहे. जर आलं डॅमचं तर तुम्हाला बोलू नका ऐकून घ्या. इकडे डबल पाणी जायचं कारण ऐकून घ्या. मी काय म्हणतो तुमच्या भागाला पाणी सोडलं, 1 तास पाणी आलं, तुमचं पाणी झालेलं नाही. आलंच नाही पाणी आलंच नाही.